सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत वांग्याचा एक नवीन प्रकार. खरं तर सगळेच हे बनवतात. वांग्याची कापं ही प्रत्येकाकडे बनली जातात, पण आजचा प्रकार थोडासा वेगळा आहे. अगदी बनायला पटापट बनतात. जास्तीचे मसाले न वापरता एकच मसाला वापरून ही कापं मी बनवलेली आहेत. कमी तेलात, कमी वेळात खूप छान शिजतात. तुम्ही बघू शकाल अगदी सगळीकडून एकसारखी शिजलेली आहेत. मागून सुद्धा वांगं अगदी व्यवस्थित शिजलं जातं. चटपटीत असा हा पदार्थ तयार होतो. तर पटकन सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी मी इथे घेतलेली आहेत ही वांगी थोड्या लांबट आकाराची घ्यायची आहेत. मला हिरवी मिळाली त्यामुळे मी हिरवी घेतली आहे. यामध्ये जांभळ्या कलरची वांगी सुद्धा येतात. तुम्हाला जर ती मिळाली तर तुम्ही ती सुद्धा घेऊ शकता. मी ही वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता आपल्याला याला मधोमध उभं कापून घ्यायचं आहे. एका वांग्याचे उभे 2 काप आपल्याला करून घ्यायचे आहेत. वांग देठापर्यंत आपल्याला देठासकट कापून घ्यायचं आहे. देठासकट 2 भाग वांग्याचे करून घ्यायचे आहेत. बघा या पद्धतीने 2 भाग केलेले आहेत. आता काय करायचं आपल्याला, बाकी सगळ्या वांगी सुद्धा मी अशीच कापून घेते आणि आता त्यापैकी एक अर्धा भाग मी तुम्हाला कापून दाखवते. देठापासून थोडीशी जागा सोडायची अर्धा इंच आणि लांब असा कट करून घ्यायचा आहे पूर्ण शेवटपर्यंत. असे आपल्याला सगळ्या वांग्यांना कट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला एक वांग व्यवस्थित मी ओपन करून दाखवते. हे बघा हे कट जे आपण केले ते खालपर्यंत करून घ्यायचेत. अशी वांगी सुट्टी झाली पाहिजेत. आता बाकीचे सुद्धा मी असेच चिरून घेते. आता यासाठी लागणारा मसाला आपण बनवूया. साधा नॉर्मल रोजच्या वापरातला मी मिरची पावडर घेतलेली आहे. सोबतच हळद, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि आता यामध्ये पाणी घालून आपल्याला याची एक घट्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्ट जी बनवणार आहोत ती खूप जास्त अगदीच घट्ट किंवा खूप जास्त पातळ अशी बनवायची नाहीये. वांग्याला व्यवस्थित कोटिंग याचं बसेल इतपत आपल्याला पाणी घालून ही पेस्ट तयार करायची आहे. तर बघा ह्याच्याहून पातळ आता मी करत नाहीये. आता या वांग्यांना ही पेस्ट आपण छान लावून घेऊयात. वरच्या साईडला मी चमच्यानेच लावून घेते. मग नंतर जे आपण कट मारलेले आहेत तिथे हाताने तुम्ही व्यवस्थित लावून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता या मसाल्यामध्ये तुम्ही एखादा तुमच्या आवडीचा कुठला मसाला ऍड केलात तरी चालेल. जसं की गरम मसाला किंवा कांदा लसूण मसाला वगैरे वापरलात तरी सुद्धा त्याची चव खूप छान लागते. तर आता बाकीची वांग्यांना सुद्धा मी हा मसाला लावून घेते. जे आपण कट मारलेले आहेत तिकडे आता हातानेच मी हा मसाला लावून घेणार आहे. सगळीकडे अगदी व्यवस्थित हा मसाला लागला गेला पाहिजे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर ही वांगी तुम्ही अशी मॅरिनेट करून 15 ते 20 मिनिटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी छान असा मसाला मुरेपर्यंत ठेवू शकता. वेळ नसेल तर डायरेक्ट तुम्ही करायला घेतलीत, फ्राय करायला घेतलीत तरी काहीही हरकत नाहीये. मी आता मॅरिनेट न करता डायरेक्ट फ्रायच करणार आहे. आता याला वरती कोटिंग करायला मी इथे घेतेय तांदळाचं पीठ 1 छोटी वाटी आणि सोबतच 2 चमचे रवा मी घेतलेला आहे. तुम्ही पूर्णपणे रवा किंवा पूर्णपणे तांदूळाचं पीठ वापरू शकता. आता वरचं कोटिंग मुळमुळीत लागू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ आणि मिरची पावडर घालून मिक्स करून घेणार आहे. आता ह्यामध्ये आपल्याला जी आपण वांगी मॅरिनेट करून घेतलेली आहेत ती यामध्ये आपल्याला घोळवून घ्यायची आहेत. तर बघा व्यवस्थित असं दाब देऊन वांग्याला पीठ व्यवस्थित वरती लागलं गेलं पाहिजे असं लावून घ्यायचंय. आता जे साईडचे कट्स आहेत तिथे पीठ लागलं जाणार नाही म्हणून हातानेच मी असं वरतून हे भुरभुरत आहे पीठ जेणेकरून व्यवस्थित ते आतमध्ये सुद्धा कोट होईल. अशा पद्धतीने मी बाकीची सगळी वांगी सुद्धा कोट करून घेते. मग आपण वांगी फ्राय करायला सुरुवात करून घेऊ. तुम्हाला जर हे पिठाचं किंवा रव्याचं कोटिंग करायचं नसेल तर डायरेक्ट मसाल्यावर सुद्धा तुम्ही हे वांगं फ्राय करू शकता. फक्त गॅसची फ्लेम तुम्हाला थोडी कमीच ठेवून फ्राय करावं लागेल, नाहीतर डायरेक्ट मसाला तेलावर परतल्यामुळे थोडासा तो जळू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला पीठ किंवा रवा वापरायचा नसेल तर हे तळण्यासाठी तुम्ही गॅसची फ्लेम ही अगदी मंदच ठेवायची आहे. तर बघा या सगळ्या वांग्यांना मी इथे पीठ लावून घेतलेलं आहे. आता आपण याला फ्राय करून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे घेतलाय लोखंडी तवा. तवा गरम झालेला आहे. यावरती मी घालून घेतेय तेल. एक 2 ते 3 चमचे छोटे 2 ते 3 चमचे तेल मी याला लावून घेतलंय आणि ते व्यवस्थित तव्याला पसरवून घ्यायचंय.
म्हणजे वांग्याचा मसाला त्याला चिकटला जाणार नाही. सगळीकडे हे तेल पसरवून घेतल्यावरती गॅसची फ्लेम मी इथे कमीच ठेवलेली आहे. तवा गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आणि मग त्यामध्ये एक आपलं हे मॅरिनेट केलेलं वांग, जसा तुमचा आकाराचा तवा असेल त्या हिशोबाने तुम्ही वांगी फ्राय करून घेऊ शकता. आता इथे हा बऱ्यापैकी थोडा मोठा तवा असल्यामुळे एका वेळेला 4 वांग्यांचे काप इथे राहू शकतात. म्हणजे 2 वांगी ॲट अ टाईम मी इथे फ्राय करू शकते. एका वांग्याचे 2 भाग इथे आपण करून घेतलेले आहेत. तर एका साईडला आपण जेव्हा हे वांगं असं टाकतो ना, जेव्हा मोठी साईड एका साईडला येते, तेव्हा दुसरं वांगं ठेवताना त्याच्या अपोझिट साईडने ठेवायचं आहे. म्हणजे तव्यावरती जागा व्यवस्थित पुरते. तर साईडने थोडंसं तेल सोडायचं आहे आपल्याला, एक छोटा चमचा, आणि यावरती झाकण ठेवून मंद फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं एका साईडने छान शिजवून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटानंतर आपण हे झाकण काढून घेऊया आणि वांगी चेक करूयात कशी शिजलेली आहेत ती. तर बघा, ही वांगी आता अजिबात जळलेली वगैरे खालतून नाहीयेत. मी एकदा मध्ये उघडून झाकण चेक केलं होतं. गॅसची फ्लेम मी इथे मंदच ठेवली होती. अजिबात फास्ट गॅस केलेला नाहीये आणि तुम्ही बघू शकताय की अजिबात वांग्याचा मसाला खालचा जळला गेलेला नाहीये. आता ही वांगी पलटी करायच्या आधी यावर 1 चमचाभर मी आधी वरच्या साईडून तेल ओतणार आहे. म्हणजे आपण जेव्हा ही वांगी पलटी करू तेव्हा ते पटकन तवा गरम असल्यामुळे चिकटलं जाणार नाही. तर अशा पद्धतीने ही सगळी वांगी उलटी करून घेऊयात. आता याचा मसाला तुम्ही बघू शकाल, अजिबात कुठेही करपलेला नाहीये किंवा जास्त फ्राय केलेलं नाहीये. आता पुन्हा दुसऱ्या बाजूने शिजवण्यासाठी वरती झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटं याला वाफ घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर आपली ही वांगी इथे तयार झालेली आहेत. अगदी 5 ते 6 मिनिटात पटापट ही कापं तयार होतात. मागच्या बाजूने सुद्धा बघा किती छान असं खरपूस हे वांगं भाजलं गेलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला एक काप जवळून दाखवते. बघा किती सुंदर पद्धतीने हे फ्राय झालेलं आहे. तर आता पटकन आपण सर्व्ह करून घेऊया. भाकरी बरोबर वरण, भात, चपाती, अगदी तोंडी लावायला सुद्धा संध्याकाळच्या वेळेला जेव्हा भाजी कमी असते, तेव्हा हा प्रकार तुम्ही नक्की करून बघा. एकदा हा वांग्याचा काप तुम्ही केलात ना, तर आठवड्यातून किमान 2दा तरी हे नक्कीच कराल, ही माझी गॅरंटी आहे. ज्यांना वांगी आवडतात त्यांना तर हे खूप आवडेल. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आणि आपल्या चॅनलवरती दर रविवारी दुपारी 2:30 वाजता एक व्हिडिओ पोस्ट होत असतो, ज्यामध्ये तुम्हाला रेसिपीचं नाव ओळखून बक्षीस जिंकण्याची संधी असते. सो रविवारी दुपारी 2:30 वाजता सुद्धा व्हिडिओ जो पोस्ट होतो तो सगळ्यात आधी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ बघून बक्षीस सुद्धा जिंकू शकाल. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.